Dear friends, myself is Anil Udasi, Head of Department Mechanical Engineering, Government Polytechnic Amravati. Today we are going to start unit number 2. Name of unit number 2 is Fluid Flow and course name is Fluid Mechanics and Machinery. सगळ्यात पहिले टाईप्स ऑफ फ्लो दाखवलेले आहे इथे. 6 प्रकारात आलेले आहे. 6 टाईप्स आहे इथे. 6 प्रकार यांचे सगळे डेफिनेशन्स वगैरे इथे दिलेले आहे. एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहे प्रत्येकाचे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊया. रेट ऑफ फ्लो ऑर डिस्चार्ज. रेट ऑफ फ्लो किंवा ज्याला डिस्चार्जसुद्धा म्हणतात. इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल क्यू. अँड व्हॉट इज द युनिट ऑफ डिस्चार्ज? क्यू, मीटर क्यूब पर सेकंड. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डिस्चार्ज? ज्याला रेट ऑफ फ्लोसुद्धा सांगतात. क्यू इज इक्वल टू ए मल्टिप्लाइड बाय व्ही, वेअर ए इज इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पाईप अँड व्ही इज एव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड अक्रॉस द सेक्शन. तर युनिट काय क्यूचं? रेट ऑफ फ्लो किंवा ज्याला डिस्चार्जसुद्धा सांगतात. क्यूचं युनिट आहे मीटर क्यूब पर सेकंड. पुढे जाऊया. कंटिन्युटी इक्वेशन, फार महत्त्वाची इक्वेशन आहे ही. अँड इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. It states that if no fluid is added or removed from the pipe, then the mass of fluid flowing per second remains constant at all sections of pipe. तर याचं हे फिगर वगैरे दिलेली आहे कंटिन्युटी इक्वेशनची आणि डेफिनेशन, डेरिवेशन आणि फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे. क्यू इज इक्वल टू ए व्ही, दॅट मीन्स रेट ऑफ फ्लो ऑर डिस्चार्ज. क्यू इज इक्वल टू A1 V1 इज इक्वल टू A2 V2 इज इक्वल टू A3 V3 इज इक्वल टू A4 V4 अँड सो ऑन. सो दिस इज द कंटिन्युटी इक्वेशन. फार महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर एक न्यूमेरिकल दिलेलं आहे आणि ॲन्सर आलेलं आहे न्यूमेरिकलचं 2.23 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी विचारलेली आहे ॲट सेक्शन 2, 2.23 मीटर पर सेकंड. हे ॲन्सर आलेलं आहे. नंतर नेक्स्ट बर्नॉलीज थेरम. बर्नॉलीज थेरम स्टेट्स दॅट फॉर ए फ्लुइड फ्लोइंग थ्रू ए पाईप द टोटल एनर्जी ऑर टोटल हेड ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. सो दिस इज द बर्नॉलीज थेरम. थोडक्यात म्हणजे काय? P1 डिवायडेड बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2G प्लस Z2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यात फिगर्ससुद्धा दिलेली आहे, डेरिव्हेशनसुद्धा दिलेलं आहे बर्नॉलीज इक्वेशनचं. अजम्पशन्स दिलेले आहे बर्नॉलीज इक्वेशनबद्दल. लिमिटेशन्स दिलेले आहे बर्नॉलीज थेरमबद्दल. एक न्यूमेरिकल घेऊया. इथे टोटल हेड किंवा टोटल एनर्जी पर युनिट वेट ऑफ वॉटर विचारलेलं आहे. टोटल हेड विचारलेलं आहे. फाइंड द टोटल हेड. तर याचं उत्तर आलेलं आहे टोटल हेडचं 35.204 मीटर. करून पहा तुम्ही. सोल्युशन दिलेलं आहे याच्यात 35.204 मीटर. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. कुठे कुठे इक्वेशनचं आपण ॲप्लिकेशन पाहतोय? व्हेंचुरी मीटर, ओरिफिस मीटर आणि पिटॉट ट्यूब. व्हेंचुरी मीटरबद्दल माहिती दिलेली आहे इथे. प्रिन्सिपलसुद्धा दिलेलं आहे. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज इक्वेशन, दॅट मीन्स व्हेंचुरी मीटर. It is divided, venturi meter is divided into 3 parts: short converging part, number 2 throat and number 3 diverging part. व्हेंचुरी मीटरची फिगर इथे दिलेली आहे डिटेलमध्ये. डेरिव्हेशन दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी फॉर्म्युले मिळालेले आपल्याला व्हेंचुरी मीटरबद्दल. थेरॉटिकल डिस्चार्ज क्यू थेरॉटिकल इज इक्वल टू A1 A2 डिवायडेड बाय अंडर रूट A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 2GH. आणि मग ॲक्च्युअल डिस्चार्ज क्यू ॲक्च्युअल इज इक्वल टू CD multiplied by A1 A2 divided by under root A1 square minus A2 square multiplied by under root 2GH, where CD is equal to coefficient of venturi meter and its value is less than 1. एकपेक्षा कमी किंमत व्हॅल्यू असते CDची. नंतर 4 केसेस दिलेले आहे. केस 1, केस 2, केस 3, केस 4 व्हेंचुरी मीटरशी रिलेटेड. नंतर न्यूमेरिकल दिलेले आहे. ॲन्सर आलेले आहे ॲक्च्युअल डिस्चार्ज क्यू ॲक्च्युअल इज इक्वल टू 125.756 लिटर्स पर सेकंड. ॲक्च्युअल डिस्चार्जचं उत्तर आलेलं आहे 125.756 लिटर्स पर सेकंड. होमवर्क दिलं आहे तुम्हाला एक. याच्यात ॲन्सरसुद्धा दिलेलं आहे. H इज इक्वल टू 289.98 सेंटीमीटर ऑफ ऑइल आणि X इज इक्वल टू 18.12 सेंटीमीटर.
नेक्स्ट अप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस इक्वेशन वी कॅन फाइंड इट इन ओरिफिस मीटर. हे दुसरं अप्लिकेशन आहे. ओरिफिस मीटरची फिगर आणि डेरिव्हेशन्स दिलेले आहे. याच्यात सुद्धा क्यू थेरॉटिकल आणि क्यू ॲक्च्युअल दोन्ही फॉर्म्युले मिळालेले आहे आणि दोन्ही फॉर्म्युले व्हेंचुरी मीटर सारखेच आहे. थेरॉटिकल डिस्चार्ज आणि ॲक्च्युअल डिस्चार्ज. आणि इथे मात्र काय झालेलं आहे, सी डी म्हणजे काय आहे, कोफिशियंट ऑफ ओरिफिस मीटर. सी डीला काय म्हटलं इथे, कोफिशियंट ऑफ ओरिफिस मीटर अँड इट्स व्हॅल्यू इज लेस दॅन 1. ओरिफिस मीटर कंटिन्यू करूया. केस 1 आणि केस 2 दिलेली आहे. नंतर व्हेंचुरी मीटर आणि ओरिफिस मीटरमधला डिफरन्स दिलेला आहे. होमवर्क दिलेलं आहे. पहिलं न्यूमेरिकल आणि दुसरं न्यूमेरिकल. पहिलं न्यूमेरिकलचं उत्तर आहे 6.082 लिटर्स पर सेकंड आणि सेकंड न्यूमेरिकलचं कोफिशियंट ऑफ डिस्चार्ज इज 0.61. हे ॲन्सर आलेलं आहे. शेवटचं अप्लिकेशन आहे बर्नॉलिस इक्वेशनचं पिटॉट ट्यूब. पिटॉट ट्यूबची फिगर आणि इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे आणि फॉर्म्युला मिळालेला आपल्याला पिटॉट ट्यूबचा व्हेलॉसिटी ॲट एनी पॉईंट व्ही इज इक्वल टू सी व्ही मल्टिप्लाइड बाय √2GH. सी व्ही म्हणजे काय इथे, कोफिशियंट ऑफ पिटॉट ट्यूब. सी व्हीला काय म्हणतात, कोफिशियंट ऑफ पिटॉट ट्यूब किंवा कोफिशियंट ऑफ व्हेलॉसिटी. पिटॉट ट्यूबचं पहिलं न्यूमेरिकल दिलेलं आहे. याचं उत्तर आलेलं आहे सी व्ही इज इक्वल टू 0.9545 आणि दुसरं ॲन्सर आलेलं आहे सबमरीनचं आहे. दुसरं एक्झाम्पल फार छान एक्झाम्पल आहे. याच्यात स्पीड ऑफ सबमरीन विचारलेली आहे आणि ॲन्सर आलेलं आहे व्ही इज इक्वल टू 23.01 किलोमीटर पर आवर. तर इथे आपला युनिट नंबर 2 संपलेला आहे. थरोली अभ्यास करा, डिटेलमध्ये जा, न्यूमेरिकल्स वेगवेगळ्या टाईपचे सोडवून पहा. तुमचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स